ही प्रेस कॉन्फरन्स घेवपाचो एक कारण म्हटल्यार हालींच गोवा गव्हर्मेंटान स्पेशली टुरिजम डिपार्टमेंटान 300 कोटीचो प्रोजेक्ट अनाउन्स केला जो एंटरटेनमेंट विलेज म्हणून. आता प्रश्न असो आहा की एंटरटेनमेंट विलेज ही विलेज कित्याक म्हणटात तें कळना. एंटरटेनमेंट झोन ओ वॉट एवर म्हटल्यार एंटरटेनमेंट विलेज म्हटलें की एक विलेजीन टुरिजम सेक्टरान जेन्ना बुस्ट करतात तेन्ना टुरिजम सेक्टर बुस्ट करतात तेन्ना म्हाका दिसता एंटरटेनमेंट विलेज म्हणटात तेन्ना खंय तरी गोंयचो कल्चर गोंयची हेरिटेज म्हणटात ती थंय हाडून ते प्रमोट करपाक जाय आसलें. दुसरें म्हटल्यार तेंच्यांनी ते प्रोजेक्टान अनाउन्स खुबश्यो गोश्टी केल्यात पूण तेंच्यांनी काही एक 14,000 स्क्वेअर मिटर ही आहा ती PWDक दिल्या अशें आयकूंक येता की ते पुलीस स्टेशन आनी वॉट एवर पुलीस गव्हर्मेंट ऑफिसीस येतले म्हणून बरी गोश्ट आहा. पूण म्हाजो एक प्रश्न आनी एक आसा. आयज पेडणे तालुक्यान आमचे कल्चरल एक्टिविटीज म्हणटात ते इतले चलतात. कलाकार म्हणटात ते म्हणटात पेडणेकाराची कलाकाराची भुमी म्हणटात, कलाकाराची खाण. जाल्यार एक कलाकारांक आयज मेरेन अन्याय कित्याक जाता? आयज मेरेन तांकां रवींद्र भवन कित्याक मेळना? जर इतली जागा गव्हर्मेंटा कडेन आहा जाल्यार 10,000 स्क्वेअर मिटर तेतूंतल्यान रवींद्र भवनाक कित्याक दिवंक ना? तो पयलो प्रश्न. दुसरो म्हटल्यार तेंच्यांनी जो प्रोजेक्ट हाडला म्हाका दिसता, हांव कोणाची टिका करना पूण म्हाका दिसता आमदारांनी हेचेर विचार करपाची गरज आहा. कित्याक ज्या प्रोजेक्टान खुबशे गोश्टी तेंच्यांनी आयडेंटिफाय म्हणजे सांगल्यात अमके अमके अशें जातलें म्हणजे कितें कितें बसपाक हे 5 स्टार हॉटेल सॉरी स्टार हॉटेल म्हटला तो कसले हॉटेल 5 स्टार 3 स्टार ते मेन्शन करूंक ना. पूण कोस्टल बेल्टीक इतले हॉटेल्स आहात, इतले बरे बरे हॉटेल्स आहात आनी एक्स्ट्रा हॉटेल कित्याक? हो पयली प्रश्न पडटा. परत व्हेरी इम्पॉर्टंट म्हणटात तर म्युजिकल इव्हेंट्स जातले म्हणटात. म्युजिकल इव्हेंट्स म्हटल्यार म्हाका दिसता सरकारान आनी हांगा स्थानीक आमदारान तेचेर विचार करपाची गरज आहा. म्युजिकल इव्हेंट्स म्हटल्यार हेचेर सनबर्न आनी बाकीचे जे म्युजिकल शोज जातात ते हांगासर हाडपाचे प्रयत्न आहा. आतां हे योग्य आहा की ना हो पयली प्रश्न. मांद्रेचे जनतेक हेचो फ्युचर आमचे जनरेशन हेका कित पर्यंत फायदो जातलो आनी त्रास जातलो हो प्रश्न पडला. म्हाका दिसता म्हाका जर पर्सनली आनी आमच्या कार्यकर्त्यांक विचारशें आमचो खरो ह्या प्रोजेक्टाक ओपोज आहा. ओपोज कारण कितें अशें म्हणटात की खंयचेय प्रोजेक्ट येयले उपरांत ओपोज करतात. आमी टुरिजम बूस्ट करपाक टुरिजम एक्टिविटी कितें हाडटले जाल्यार आमी ओपोज करना पूण पर्टिक्युलर सर्टन गोश्टी जे गरज ना जे नेगेटीव आहात ते हाडपाक रॉंग ह्या आमच्या गांवांत हांगासर हाडपाचें न्हू तें. कित्याक सनबर्न जर येयत सनबर्ना सारकें आतां सनबर्न येयल्या उपरांत कितें जातलें तो म्युजिकल इव्हेंट एक 3-4 दीस 5 दीस आसतलो. त्या 4-5 दिसांक ह्यो जर इव्हेंट येत जाल्यार ऑटोमॅटिकली तुमी ड्रग्सांक इन्वायट करता, ड्रग बिजनसाक इन्वायट करतात. हे खंय तरी आमच्या युथांक इफेक्ट जातले हे अशें म्हाका दिसता. सो हेचेर सरकारान भरपूर विचार करपाचो. टुरिजम बुस्टिंग प्रोजेक्टांचेर ओपोज ना पूण खंय तरी अन्याय जाता, खंय तरी लोकांचेर अन्याय जाता की आयज ते म्युजीक इव्हेंट्स जातले. आयज बारीक पळोवंक गेले जाल्यार दुसरो विशय येता तो जेन्ना ह्यो प्रोजेक्ट येता ह्या प्रोजेक्टाक 300 कोटी तेंच्यांनी बजेट आउट केला. 300 कोटीचो बजेट. आतां ह्यो 300 कोटी कोण स्पेंड करतलो? गव्हर्मेंट स्पेंड करतलो आनी कितें? गव्हर्मेंट काय स्पेंड करूंक शकना कित्याक गव्हर्मेंटा कडेन फंड्स ना म्हणटात ते. सो हेचो क्लियर हे आहा इंटेंशन की ह्यो अंडर PPP सो पब्लीक प्रायवेट पार्टनरशीप हेच्या अंडर ते दिवंक सोदतात. तुमकां उदाहरण आहा आयज मोपा एअरपोर्ट GMRक सेम हेच्या अंडर PPP अंडर दिल्लो आहा आनी आयज परिस्थिती सगळ्यांक खबर आहा थंय GMR सुद्दां जेन्ना तो प्रोजेक्ट करता ते लोकलांक स्थानिकांक थंयसर कांय स्थान ना. सेम हांगासर जातले. आतां हे दिवपाचो हेतू कोण इंटेंशन कितें? म्हणजे तुमी प्रायवेट कोण तरी भायलो कोण तरी हाडून ह्यो तेका हँडओव्हर करतल्यात आनी तेका धंदो करूंक दितल्यात. आतां धंदेकार सदींच कितें चिंततलो? धंदेकार चिंततलो बाबा आपूण हे इतके रेव्हेन्यू शेअर करता. अंडर PPP गव्हर्मेंटाक रेव्हेन्यू शेअरिंग 30% 31% चलता. GMR मोपा एअरपोर्ट म्हाका 37.99% रेव्हेन्यू शेअरिंग आहा तेंचो एज पर MOU. सो हांगासरूय तशेंच जातलें. सो तुम्ही रेव्हेन्यू शेअरिंग आसतलें बरोबर आहा म्हणजे तुम्ही भायलो कोण तरी हाडून हांगा दवरतात.
भायलो कोण तरी इन्व्हेस्टर हाडटले आनी ताका प्रोजेक्ट हँड ओव्हर करतात. हांव म्हणटा भायल्यांक हाडच्या पेक्षा इतले प्रोजेक्ट करतात, गोंयचे आहा स्थानीक आहात, गोंयचे व्हडले व्हडले बिझनेसमॅन आहात, तांकां दिया. ते सेंटिमेंट्स लोकल्सांचे गोंयकारांचे अंडरस्टँड जावं शकतात. प्रत्येक टायमार प्रोजेक्ट येता भायलो मनीस येता आनी आमी कितें केलें जाल्यार पॉप मारतात. सो म्हाका दिसता खंय तरी अन्याय गोंयकारांचेर जाता ह्यो. सो ते प्रोजेक्टाचेर जेन्ना कोणाकूय बिझनस करून दिल्या उपरांत, बिझनस स्टार्ट केल्या उपरांत तो चिंतलो म्युजिकल इव्हेंट्स. म्युजिकल इव्हेंट जेन्ना करता तेन्ना कोणूय प्रायवेट सेक्टर जेन्ना चलयता तेन्ना तेचे इंटेन्शन कितें आसतलें, प्रॉफीट जाता तितको करप. सो प्रॉफीट जाता तितको करतले जाल्यार तो म्युजिकल इव्हेंट एकूच वर्सा कित्याक करतलो, तो म्हयन्याचे म्हयने करतलो. जर म्हयन्याचे म्हयने केलो जाल्यार हांगा स्थानीक आहात पळय, आयज शिवोले जेन्ना हेतून आमच्या अंजुना जेन्ना सनबर्न चलता तेन्ना शिवोले आवाज येता, इतले पयस आवाज येता. सो जेन्ना हे म्युजिकल इव्हेंट तो आपल्या प्रॉफिटा खातीर आनी गव्हर्मेंट कितें गव्हर्मेंटाक रेव्हेन्यू शेअर जातलो, आपल्या प्रॉफिटा खातीर गव्हर्मेंटूय हाडूंक शकना कोण ना, कित्याक प्रायवेटली चलयतले ते. सो म्हयन्याचे म्हयने जर इव्हेंट चल्ले जाल्यार भुरग्यांचें कितें, शिकतात त्या भुरग्यांचें कितें, तेंच्या डिस्टर्बन्साचें कितें, तांकां कोण प्रोटेक्ट करतलो. म्हणून सांगता आयज हो टायम येयलो आज जेन्ना तेंचे एनावन्स केलें रॉंग खंय तरी. हांव खरेंच आमदारान हेचेर चिंतपाचें आनी सरकारानूय हेचेर चिंतपाचें, हेचेर विचार करा. दुसरो कसलो तरी प्रोजेक्ट हाडात जो खरोच लोकल्सांक फायदो जातलो आनी नेचर सेफ, एनवायरमेंट सेफ करूंक जातलो तसो. हांव जर खरोच असो प्रोजेक्ट बरो हाडटा जाल्यार हांव स्वता आमदाराच्या कॅबिनान वचून ताका कॉंग्रॅच्युलेशन करून हात दिवंक वयता. हे अपोज आनी काय करपाक ना, पूण रॉंग डुईंग हे आहा ते रॉंग आहा, हेका स्टॉप करपाकूच जाय. हे 300 कोटी फंडींग म्हाका सांग, जेन्ना प्रोजेक्ट कसलो प्लॅन करता तेन्ना इन्व्हेस्टर चिंततलो, इन्व्हेस्टर प्लॅन करतलो कितलो फंड लागतलो तो. डायरेक्ट तुमी सांगता 300 कोटी म्हणून खंयच्या बिझनेसाचेर सांगतात. आतां जर तुमी म्हणटात आमी सावंड प्रूफ करतात, हांव क्लियर कित्याक करता, म्हाज्या स्टेटमेंटाचे कावंटरूय करतले कोण ना कोण. सो सावंड प्रूफ जर तुमी म्हणशात जाल्यार सनबर्नाक 1 लाख 1.5 लाख 2 लाख लोक जातात. हांव मिनिममूच तर 1 लाख लोकांक तूं सावंड प्रूफ करूं शकता. 1 लाख लोकांक सावंड प्रूफ हे करूं शकना न्हू. सो हेचेर विचार करपाची गरज आहा. म्हणजे हे आमकां स्थानिकांक हांगा मांद्रेच्या जनतेक पिशान काडपाची कामां चालू आहात. सो खंय तरी हे स्टॉप जावपाची गरज आहा. कित्याक टुरिजम सेक्टर म्हणटात ते हांगासर आयज पळयत जाल्यार मांद्रे, मोरजे, हरमल हे टुरिजम हे वाडत आहा. खरें डेफिनेटली वाडोवंक जाय, कित्याक स्थानिकांक लोकलांक खूब फायदो आहा, बेनिफीट आहा हेचो. फॉर एग्जाम्पल हांव इतले ते म्हणटा 300 कोटी आनी कितले खूब बजेट सांगतात. तो म्हाजें इतलेंच सांगणें आहा सरकाराक, तुमी जर इतले व्हडले अनावन्स करतात जाल्यार म्हाजें एक रिक्वेस्ट तुमकां, आयज 2 वर्सां जाले कोवीड सिच्युएशनाक सगळ्यांची हालत जाल्ली आहा. कितलेशेच लोक जर कॉमन बिझनेसमॅन बारीक जो धंदो करता आनी पॉट डेली वेजीस बीन कोण आसतात काम करपी, ऑर टॅक्सीकार जावं इतर कोण बारीक धंदे करतात, आयज ते तेंची परिस्थिती वायट आहा. 2 वर्सां धंदो ना, सोर्स ऑफ इन्कम ना, खंयच्यान हाडटले. तेंचे फॅमिलीज आहात, भुरगीं आहात, एज्युकेशन आहा तेंचे. जर खरेंच सरकाराक दिसता हे येदे व्हडले प्रोजेक्ट अनावन्स करच्या पेक्षा खंय तरी मांद्र्या खातीर 300 कोटी अनावन्स केला, हांव म्हणटा एक 25-30 कोटी अनावन्स कर आनी त्या फॅमिलीक कोणाचे सर्वे कर आनी ज्या फॅमिलीची परिस्थिती वायट आहा, कोविडा खातीर त्रासान पडले तांकां हेल्प करा. सरकाराक जर खरेंच दिसता जर हे येदे व्हडले प्रोजेक्ट आनी हाडून जर बेनिफीट जातले जाल्यार सद्या आयची परिस्थिती पळयात. सद्या प्रत्येक मनशाचें पोट इम्पॉर्टंट आहा. जर पोट चलना जाल्यार कांय न्हू. हे प्रोजेक्ट कितें करपाचे आहा, बारीक सामान्य मनशाचें चिंता येदे व्हडले हाडून. आनी हे दुसरें इक्वेशन करूंक गेले जाल्यार म्हाका दिसता ह्यो फक्त अनावन्स केला कित्याक खबर आहा, म्हाका तरी दिसता अनावन्स केला कोणाक तरी टार्गेट करून अनावन्स केला की आमी स्टेटमेंट पळयतात की डेव्हलपमेंट काय जावंक ना, 4.5 काय जावंक ना. सो फक्त एक हे क्रिएट केला सिच्युएशन, म्हणजे दाखोवपाक. जर कोणी तरी स्टेटमेंट केला पळय, हांव डायरेक्ट कोणाचें नांव घेवंक शकना, पूण कोणाक जर टार्गेट केला, कोणी जरी स्टेटमेंट केला हेणी कांयच करूंक ना जाल्यार खंय तरी तेका टार्गेट करपा खातीर हे अनावन्समेंट जाला. आनी अनावन्समेंट जाला हेचो अर्थय जर गव्हर्मेंट जर हे कॉन्स्टिट्युन्सी येदो व्हडलो अनावन्समेंट करता म्हणजे हेचो आन्सरूय थोड्यांक कळलो आसतलो. सो तेचेर म्हाका चड उलोवपाचो ना. फक्त सरकाराक इतलेच रिक्वेस्ट आहा, येदे व्हडले प्रोजेक्ट अनावन्स करचे पेक्षा पेंडींग प्रोजेक्ट जे आहात ते कंप्लीट करा. जशें हॉस्पिटल तूं येतले अर्दे कुडे आहा, गेली 4.5-5 वर्सां जाली,
पेंडींग आहा ते कंप्लीट करा. इलेक्ट्रॉनिक सिटी खंय तरी गायब जाल्ली आहा, सांगतात आसा आसा म्हणून, पूण म्हाका दिसना ती खंय आहा. 30 MLD प्रोजेक्ट तो अजून 5 वर्सां जाली जायना. हेचेर विचार करा. जे इम्पॉर्टंट गोष्टी आहात ते फायंड आउट करा. लास्ट टायम सायक्लोन जाले, सायक्लोनाक परिस्थिती वायट जाली, 6 दीस लायट उदीक ना लोकांक. हेचेर विचार करा. अपग्रेडेशन ऑफ पॉवर स्टेशन करा. हेचेर कांयच करिनात आनी येता 300 कोटी हेचे तेचे करून अनावन्स करतात. कितें म्हणून ही फकाणां जाल्ल्यात सगळी म्हाका दिसता सरकाराची. सो रिक्वेस्ट करता की खंय तरी सरकारान हेचेर लक्ष घालपाचो आनी हे म्युजिकल इव्हेंट्स, म्युजिकल स्पेसिफाय करता, म्युजिकल इव्हेंट्स म्हणटात ते खंय तरी हे स्टॉप करपाचे. ना जाल्यार आमी तरी रस्त्यार येवपाचे आहात. आमचे सगळे वेल विशर सपोर्टर्स रस्त्यार येवपाचे आहात. हे जर तेंच्यांनी हे करीत जाल्यार. म्हाजो प्रोजेक्टाक बाकी ना, म्युजिकल इव्हेंटाक विरोध आहा. तो स्पेसिफीक तेचेर खूब कितें कितें गोष्टी आहा. म्युजिकल इव्हेंटाक विरोध आहा. म्युजिकल इव्हेंट हांव म्हणटा येदो व्हडलो जागो आहा, रवींद्र भवन कित्याक हे करना तुमी, अलॉट करना जागो. बरें, ऑक्सिजन प्लांट अजून पर्यंत ना गोंयांत. सो जागो जाल्यार ऑक्सिजन प्लांट घाला. आयज लोक मेले कितलेशे ऑक्सिजना खातीर मेले. जे गरज आहा, स्टेटीक गरज आहा, कॉन्स्टिट्युन्सीक गरज आहा, ते करा न्हू. तुम्ही बारीक सामान्य मनशाचे चिंतून करा न्हू. आणि प्रश्न हा की एंटरटेनमेंट डिले जाता. जर ह्यो प्रोजेक्ट हाडूंक सोदतात जाल्यार पयलो म्हटल्यार सरकारान हेचेर विचार करूंक जाय. जर येदो व्हडलो प्रोजेक्ट जर येता जाल्यार मेन प्रॉपर मॅनेजमेंट, प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर अदर एक्टिविटीजान. फॉर एग्जाम्पल रोड कनेक्टिविटी. रोड कनेक्टिविटी जर बरी ना, सारकी ना, पार्किंग ना. आयज पळयता तुमी रिसॉर्ट्स आहात आनी खंयचे कडेन रेस्टॉरंट्स आहात तांकां पार्किंग ना, ते रस्त्यार लायतात गाडयो. सिजनाकूच आतां सद्या पळयत जाल्यार सिजन जेन्ना स्टार्ट जाता तेन्नाच ट्रॅफिक प्रॉब्लम जाता, ट्रॅफिक कंजेशन जाता. सो तो प्रॉब्लम पयलीं सोडोवंक जाय. परत मेडिकल फॅसिलिटीज, कोस्टल बेल्टीक खंयच मेडिकल फॅसिलिटीज ना. आयज ते हॉस्पिटल थंय अर्दे फुडें पडला आनी जर कितें जर एमर्जन्सी जाली जाल्यार थंय धांवचें पडटा. थंय कोण वयचे सोडून आजुलून म्हापसा वयतात. सो म्हाका दिसता असले प्रोजेक्ट जे म्युजिकल इव्हेंट्स बीन आसात ते म्हाका दिसता कोस्टल बेल्टीक हाडपाचो हेतू खबर ना कितें बेनिफीट तांकां मेळटलो तो. पूण म्हाका दिसता कोस्टल बेल्टीक हाडचे पेक्षा, जर हांव अपोज करना, पूण जर तुमी जर अशें करूंक सोदतात जाल्यार तुमचे कडेन जमीन कितलीशीच सरकारा कडेन आनी इतर भागांनी आहा जी कोस्टल बेल्टाक मातशी पयस पडटा. जर टुरिस्टांक तुमी इन्वायट करूंक सोदतात, टुरिजम बूस्ट करूंक सोदतात जाल्यार डेफिनेटली टुरिस्ट आहात ते हांगासर कोस्टल बेल्टीक ते रावूय शकतात आनी अर्दे वरांचे ट्रॅव्हल करून हे इव्हेंट्साक पार्टिसिपेटूय करूं शकतात. सो म्हाका हेतून कितें तरी दुसरें कितें तरी हें दिसता इंटेंशन. सो जे फॅसिलिटीज जर आमचे ना, प्रॉपर फॅसिलिटीज, स्पेशली वेस्ट मॅनेजमेंट. येदो प्रोजेक्ट येता जाल्यार वेस्ट मॅनेजमेंटाची गरज आहा. तेचेर प्लॅन आउट कितें आहा, सरकारान तेचेर प्लॅन पयलीं करूंक जाय. सो म्हाका थोडे प्रश्न आहात हे प्रोजेक्ट कित्याक लागून. आनी स्पेशली जेन्ना प्रोजेक्ट ह्यो अनावन्स करता अचानक 4.5 वर्सांनी आनी तो सुद्धा फाउंडेशन स्टोन घालता 19 डिसेंबराक. तेंच्यांनी ऑलमोस्ट 19 डिसेंबर घालतात आनी फेब्रुवारीन इलेक्शन येता. सो तुमचो हेतू कितें आहा, तुमचें इंटेंशन कितें आहा. म्हणजे तुमी परत आम जनतेक, मांद्रेचे जनतेक पिशेन काडूंक सोदतात. हे प्रोजेक्ट हाडटात तुमकां ह्यो धंदो गावतलो, हे जॉब गावतले म्हणून अशें पिशेन काडूंक सोदतात काय. परत दुसरें म्हटल्यार आमचे काही यूथ, मांद्रे पंचायतीचे काही यूथ, तेंच्यांनी एक ग्रूप फॉर्म केल्लो ट्री ऑफ होप म्हणून. ट्री ऑफ होप म्हाका सांग, ट्री ऑफ होप ह्यो तेंच्यांनी ग्रूप जेन्ना फॉर्म केलो तेन्ना एवरी इयर हांव तांकां नोटीस करता फेसबुकाचेर, सोशल मिडियाचेर की ते भागांत, ते एरियान पर्टिक्युलर प्लांटेशन करतात, झाडां लायतात आनी तांकां एक आशा म्हणजे एक होप की मांद्रे म्हणटात ते ग्रीन आसपाचे, नेचर सरावंडेड आसपाचे म्हणून आयज यूथ फुडें सरलेले. सो म्हाका दिसता तेचो होप खंय तरी हेंच्यांनी काडून उडयलेलो आहा. कित्याक टुरिजम एक्टिविटीज करतना म्हाका जर विचारशीत तुमी जाल्यार टुरिजम एक्टिविटी करतना थंयसर कितें तरी अशे प्रकल्प हाडा की आमच्या मांद्रेचे जनतेक बेनिफिटूय जातलो आनी एनवायरमेंटूय सेफ जातले आनी खंय तरी इको फ्रेंडली प्रोजेक्ट्स हाडपाची गरज आहा. सामान्य लोकांचेर जर अन्याय जाता जाल्यार आमी हे खंय तरी स्टॉप करूंक जाय. ना जाल्यार हांव म्हणटा कितें, बरें तुमी हो प्रोजेक्ट अनावन्स केल्यात, कोणाक कॉन्फिडन्सान घेतले, पंचायतीक घेतल्यात, स्थानीक कोणाक तरी घेतल्यात, लोकांक स्थानीक आमच्या गांवच्या लोकांक घेतल्यात, कॉन्स्टिट्युन्सीच्या लोकांक घेतल्यात, घेवंक ना. मागीर तुमी स्थानिकांक कॉन्फिडन्सान घेवच्या आदीं तुमी अनावन्स करतात म्हणजे ती मनमानी केल्ल्या सारकी न्हू.
पंचायतीन काय देऊन आलो आमदार निवडलो तो कित्याक निवडलो तो आता फुडें कळटलें न्हू कितें आनी कितें केलां तेणी तें कितली फटींगपणां केल्यात ती या संदर्भात पंचायतीन काय पंचायतीन काय इन्फॉर्म पळय म्हाज्या सोर्सा प्रमाणे हा प्रोसेस कसो आसता जेन्ना प्रोजेक्ट कसलो एनावन्स करता कोण करता टुरिझम डिपार्टमेंट तुमी मातशे मिडियाक रिक्वेस्ट करता टुरिझम डिपार्टमेंटान वचात आनी व्हेरीफाय करात अजून थंय फायल न्हू कांयच खबर ना म्हाज्या सोर्सा प्रमाणे टुरिझम डिपार्टमेंटाक खबर ना हे प्रोजेक्ट कितें तो तुमकां सांगपाच्या विधानसभेची निवडणूक दोळ्यासमोर दवरून लोकांक गाजर दाखयला मांद्रे मतदारसंघ पळय बाय इलेक्शनाक गाजर तेंच्यांनी जॉबांचो दाखयलो आतां तेंकां कळोन येयला की जॉबांचो गाजर चलचो ना सो कितें तरी दुसरें दाखोवया सो ते दाखयतात ते पूण म्हाजें इतकेंच म्हणणें आहा टुरिझम प्रोसेस GTDCन अशें आयकोंक गेलें GTDCन प्रोजेक्ट तयार केला आनी डायरेक्ट हेंच्यांनी डिक्लेअर केला जेन्ना रेव्हेन्यू तो जागो आहा तो रेव्हेन्यू डिपार्टमेंटाचो जागो जेन्ना ट्रान्सफर करतात तो कन्सर्न डिपार्टमेंटाक करूंक जाय म्हणजे टुरिझम डिपार्टमेंटाक करूंक जाय आनी टुरिझम डिपार्टमेंटाक केल्या उपरांत तो GTDC करता आपल्या कॉर्पोरेशनाक करता सो हे परते जाल्ले आहा कॉर्पोरेशनान प्रोजेक्ट रेडी केला बेगीन आनी अनाउन्स केला टुरिझम डिपार्टमेंटाक काय खबरूच ना तुमकां जर हांव जर रॉंग उलयता जाल्यार डिपार्टमेंटान वचून चॅक करा टुरिझम डिपार्टमेंटाक हेचो कांयच प्रोसेस ना सो तूं सकयल्यान वयर येता वयल्यान सकयल येना सो खंय तरी कितें तरी गडबड आहा हितून आणि तुम्ही म्हणता की पेडणे ही कलाकार